संसदेमध्ये घडलेल्या घटना प्रकरणातला आरोपी अमोल शिंदे याच्या आपण घरी आहोत लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नवकुंड झरी इथं. त्याचं जे कुटुंब आहे, त्याचे आईवडील जे आहेत ते पूर्णपणे मजुरी करून त्यांची उपजीविका भागवतात. मात्र गेल्या 4 दिवसांपासून त्यांना कामालाही कोणी बोलवत नाही, कारण त्यांच्या घरी सारखे पोलीस येतात जातात. आणि म्हणून लोकांना असं वाटतं, ज्यांना म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की यांच्यासोबत पोलीस कारवाया सुरू आहेत आणि त्यामुळं आपल्या शेतावर यांच्या चौकशीसाठी पोलीस येऊन आहेत. मला सांगा, काय काय म्हणतात गावकरी? गावकरी काय म्हणलं तर दादा येऊ नका, काय आता काम आहे का काय बघूत म्हणलं. नाही नाही नका, तुमच्या मागं थोडी अडचण आहे. मी आज 2 दिवसापासून म्हणालो बघा काम काय आहे का, मग साखरपती नाही काही चहा पाण्याला, लेकरू माझं घरी डिलिव्हरीचं आहे, मला कामाचं बघावं लागेल. नको तुझ्या घरी अडचण आहे, तिथं पोलिस येणं जाणं कशाला, राहू दे बघ कस तरी असं म्हणलं. तिथं ते आता आमचा विचार चालू आहे की आता कमीत कमी फोनवर तरी संपर्क लेकराचा व्हावा. नाही संपर्क असा होत नाही म्हणलं तर 1-2-4 दिवसामध्ये आपलं काय आहे, लातूरला कलेक्टर ऑफिसला जावं, तिथंच आत्महत्या करा. लेकरू तिकडं आपण इथं काय करायचं, जसं तकदीरात असेल ते बघावं. मेन रोडवर जायचं ना आपलं जीवनाचं काही बी करून घ्यायचं. इतर आता बोलण्यात काहीच नाही. आता 4-5 दिवस झाले सारखं हीच आहे. तेवढं करून आम्हाला फोनवर सुद्धा संपर्क नाही तर मग आता करायचं काय आम्ही. तर शेवटचा पर्याय आता काम तर कोणतं नाही, मग पोटाला घरी उपाशी मारण्यापेक्षा तिथंच कलेक्टर ऑफिसला जाऊन आत्महत्या करायचं. बाकी काय नाही आता आमच्यापाशी राहिलं. म्हणजे घरात हालाकीची परिस्थिती आहे, तर तुम्ही काही कर्ज वगैरे काढलेलं असं सांगत होतात? हां कर्ज आहे ना सर, लोकांच्या हातनं ह्याचं लेकराला लग्नाला घराला काढलेलं कर्ज आहे काही ते 2-4 लाख रुपये आहेत माझ्याकडे कर्ज. आता ती फेडावं का आत्म्याला खावं का काय करावं. कामात तर गावात कोणी म्हणणार चल बाबा काम कर म्हणून, जरी करता कोणी म्हणलं तरी बाबा तुझ्या मागलेला चांडावर कशाला येणार आहे, रोज पोलीस आमच्या शेतात येण्यापेक्षा उगं राहायचे अर्धे घरीच असं म्हणलं येतं. आता नगदी चूल बंद असल्यास काहीतरी मला विलास करावाच लागेल की आता शेवटचा पर्याय माझ्यापाशी आता काहीच नाही दुसरा. आता लास्टचा पर्याय एवढा आहे, कलेक्टर ऑफिसला जाणार का आहे काय नाही न्याय तिथंच मागून आपलं लेकरू तर दाखवावं. एक नाही घरला आलं तरी चालेल, पण उगं फोनवर तरी बातचीत होईल की लेकरू माझा सुखरूप हाय का मेले का जिवंत ही तर कळावं लागेल की मला. ह्याच्यासाठी मागणी आपली, बाकी काय नाही. आता पोलिसांनी मोबाईल परत केलाय का, आणि काय म्हणजे पोलीस सांगत होते किंवा तुम्हाला काय विचारणा केली वगैरे? परत आज दिला आहे त्यांनी मोबाईल. दुसरं काय माझं तर काही नाही बोलणं झालं. फक्त माझी सही घेऊन गेले, तर ती खाली बोलविल तर मला उठून बसायला येईना, काय नाही चालू वाटणार. मी घरीच होते, माझी येऊन सही तेवढं घेऊन गेले. तर अमोलच्या मोठ्या भावाला देखील आणि त्याच्या पत्नीला देखील बोलवलेलं होतं, म्हणजे अमोलचा मोठा भाऊ आणि त्यांची पत्नी मदव्याला बोलवलं होतं. काय नाही असं पुष्पाचार केला, तुझी कधी भेट झालती का, तुला कधी बोलला का, कधी असं काही राजनीतीशी बोलत होता का, ते असं विचारण्यासाठी नेलतं. पण त्यानं काय नाही दुसरं बोललं. पुन्हा त्यांनीच उलटं नंबर दिले, तुम्हाला कोणी त्रास देत असलं तर आम्हाला फोन करा, काही नाही आईवडिलाला सांग चांगलं राहावं म्हणून. तुझ्या भावाने काही असं गंभीर गुन्हा केला नाही. अमोलनं हे जे काय केलं ते तुम्हाला काय वाटतं? आई आहात तुम्ही, म्हणजे काय वाटतं तुम्हाला की कशामुळे केलं असावं? ही नोकरीच्या भरतीची इच्छा होती त्याची, सारखं 10वीपासून त्यानं प्रयत्न करत होता भरतीला जाण्याची. असा 1 नंबर येत होता, पण पुन्हा परीक्षामध्येच काय होत होतं की हे त्याला काही कळत नव्हतं. रनिंगवर लक्ष असल्यामुळे त्याचं अभ्यासावर लक्ष नव्हतं. मग त्याच्यामध्येच हे टेन्शनमध्ये काय केला काय नाही, काय मागणी मागावं म्हणून गेला होता, कशामुळे गेलता हे काय आम्हाला पुढचं माहीत नाही. बरं पहिलीपासून त्याला रनिंगची आवड होती, खेळाची आवड होती. ते भाला फेक खेळत होता, गोळा. किती दिवसांपासून संपर्क नाही आहे अमोलचा तुमच्याशी? आता गेल्या दिवसपासून नाही, 9 तारखेपासून नाही. त्यानं इथं आम्ही दवाखान्यातून आलो आणि त्यानं निघाला. काय 2 भाकरी आणि 1 चटणी, थोडं हिरव्या मिरच्याचा ठेसा बांधून दिलाय, एवढंच घेऊन गेला. दुसरं काय नाही, त्याचं आमचं काही बोलणं नाही झालं. हे होते अमोलचे आईवडील जे सांगतायत की अमोल शिंदेशी संपर्क करून द्यावा, अन्यथा त्यांच्यासमोर काही मार्ग उरलेला नाही आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.